लैंगिकता एक संस्कार मराठी कथा. काही दिवसांपूर्वी मंगरूळ बलात्काराच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे बघितलं तेव्हा कुठेतरी मनात त्या पाशविवृत्तीविषयी एक भीतीदायक भाव दाटून आला. का घडत असावेत हे प्रकरण? वारंवार लोक इतकी अमानवीय कृत्य करण्यास घाबरत नाही का? ही पाशविवृत्ती इतकी वरचढ असते आणि या अशा प्रश्नांनी डोके जेव्हा असह्य वेदनेने दुखायला लागलं तेव्हा लैंगिकता शिक्षण किती महत्त्वाचे आहे ही जाणीव मनाला झाली. आता थोडक्यात लैंगिकता शिक्षण म्हणजे काय? तर समाजात वावरताना आपण लैंगिक भावना कसे व्यक्त करतो किंवा आपली लैंगिक वर्तणूक कशी असायला हवी आणि त्यांच्या इतरांना कुठलाही नुकसान पोहोचू नये म्हणून कोणती काळजी घेता येईल, अशा सर्व विचारपूर्वक बाबींचा समावेश लैंगिकता शिक्षण यात होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. निर्भया सामूहिक बलात्कार, खैरलांजी हत्याकांड, कोपर्डी हत्याकांड, कथुआ बलात्कार, हैदराबाद दिशा केस, हाथरस बलात्कार, उन्नाव बलात्कार यासारखे कितीतरी अमानवीय कृत्य देशात नाही तर राज्यात सुद्धा घडून आल्याचे पुरावे मिटलेले नाहीत. त्यावर हळूहळू देखील व्यक्ती केली गेली. परिणामी कायद्यात बदल करण्यासाठी संसदेत आवाज देखील उठवण्यात आल्याचे आपण बघितले. मात्र इतकंच पुरेसे आहे का? हा प्रश्न तसाच पडून राहिला. लैंगिकता शिक्षण यात लिंगाविषयी भाव येतात म्हणून लोकांच्या, विशेषतः आपल्या भारतात बहुसंख्यांच्या याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निराळा. कधी त्याकडे किळसवाण्या भावनेने बघितला जातो तर कधी जो बोलणारा असेल त्याला अपराधी नजरेने, काही तर भारतीय संस्कृतीच्या नीतितत्वांना ते दूषित करणारं वाटतं. पण लैंगिकता शिक्षण ही सुद्धा एक नैतिक जबाबदारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नसल्याने अमानवीय कृत्य बढावल्याचे दिसून येते. बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार यासारख्या घटना घडणे काही प्रमाणात थांबले म्हणजे आपण लैंगिकता शिक्षण याचा अभ्यासक्रम पूर्ण केला असं मुळीच नाही. तर समाजात खूप असे काही अमानवीय कृत्य घडतच असतात जे खरंच एका स्थिर बुद्धीला हेलावून टाकणारे असतात. जसे लहान मुलांवरील शारीरिक अत्याचार, त्याचप्रमाणे जनावरांसोबत घडणारे अनैसर्गिक कृत्य. या सगळ्या घटनांवरून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे फक्त स्त्री ही असुरक्षित नाही तर या सृष्टीत प्रत्येक जीव तितकाच असुरक्षित आहे. मागे घडलेली एक घटना इथे समाधानकारक वाटते. बॉईज लॉकर रूम इन्सिडन्स इंस्टाग्राम स्कॅन्डल म्हणून उघडीस आला होता, ज्यात मुलींच्या मॉर्फ केलेल्या फोटोज सामायिक करून त्यावर अभद्र टिप्पण्या त्या गटातील सभासद असणाऱ्या मंडळीकडून केल्या गेल्या होत्या. नंतर काही दिवसांनी असाच एक गर्ल लॉकर रूम ग्रुप असल्याचे उघडीस आलं. मात्र त्यावर जास्त संशोधन करण्यात आलं नाही. एकूणच या परिस्थितीचा आढावा घेण्यास समजते एखाद्यावर शारीरिक टिप्पणी करणे किंबहुना ती खालच्या पातळीवर करणे याचे भान लैंगिक शिक्षण या अभ्यासक्रमातून देखण्याची सुरुवात घरातूनच केली तर असे कृत्य घडवण्याला वाव मिळणे कमी होईल. मात्र अजून त्यावर प्रयत्न केल्यास आपण ही वागणूक संपवण्याच्या दिशेने वाटचाल करू. वेळोवेळी अशी अमानवीय घटना समोर येत असतात आणि कालांतराने त्या गडप होतात. याविरुद्ध आक्रोश जर मजबूत आणि कणखर असला तर कायद्यात सुधारणा करून तो आक्रोश दडपला जाण्याचे प्रयत्न केले जातात. पण कायद्यात सुधारणा इतकेच पुरेसे आहे का? तर नक्कीच नाही. आपल्याला ह्या कृतीमागील मानसिकता समजून घ्यावी लागेल. माणूस हा एक प्राणी आहे, बरोबर. तो जरी एक प्राणी असला तरी एक सामाजिक प्राणी असल्याचे भान विसरून कधीतरी अशा समाजवादी घटना घडून येण्यास कारणीभूत असतो. हे भान कधी अहंकार तर कधी एखाद्याविषयी असणारा मनातील द्वेष या दुर्भावने तो हरवून बसतो. एखाद्या मुलीने मुलाला नकार दिला, त्याला
त्रास देण्याच्या हेतूने जे काही कृत्य घडते आणि त्यातून जे नुकसान होते ते नंतर कुठल्याही किंमत मोजून सुद्धा भरून येत नाही. म्हणून लैंगिकता शिक्षण इथं गरजेचे ठरते. इथे हे सांगणे गरजेचे ठरते की एखाद्याने आपल्याला नकार देणे हे पूर्वतः आपले अस्तित्व हिरावून घेणे नसते, तर तो त्या व्यक्तिगत निर्णय स्वातंत्र्य असतो. ही शिकवणूक घरातून मिळणे अपेक्षित असते. मात्र मुलांसोबत संवादशील पटीमध्ये या प्रश्नांचे निरागस होणे आणि मन दुसऱ्या मार्गाने त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी कुतूहलपोटी ते चुकीच्या माणसांकडून मदत घेऊन स्वतःचे नुकसान करून बसतात. सध्या कोरोना काळात सगळं काही ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून सुरू असल्याने ऑनलाईन शिक्षण पद्धतीला वाव मिळाला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीला तंत्रज्ञान विकास झपाट्याने होतो आहे, हे कौतुकास्पद आहे. मात्र हे होताना आपली मुलं शिक्षण व्यतिरिक्त अजून कुठे गुंतलेली तर नाही किंवा वाईट गोष्टी तर त्यांच्या हातून घडत नाही, यावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे होऊन बसले आहे. ती मिळवण्याची जिद्द असणे, हा उत्साह त्यांना कुठवर घेऊन जाईल आणि यातून काय होणार आहे त्यांचे नुकसान हे लवकरच आपल्याला निदर्शनास आणावायचे आहे. नेटवर्क सर्च करणार नाही, पण जरूर ऑनलाईन लेक्चर सुरू असताना वेब सर्चिंग करायला लागत असलेला ठिकाण व वेळ असल्याच्या चुकीच्या गोष्टी घडून आपण थांबवू शकतो. लैंगिक शिक्षणावर म्हटल्याप्रमाणे समाजात आपले वर्तन कसे असावे यावरून आपण लैंगिकदृष्ट्या किती परिपक्व हे ठरते. मग मुलींना त्या कथाकथनातून काय चरित्रवान व काय चरित्रहीन गोष्टी शिकवू हे बी आपण आवर्जून विचारायला हवा. लैंगिकदृष्ट्या परिपक्व असण्याच्या मुलगा संबंधाने एखाद्याला कोणावा द्यावे, एखाद्याला कोणासमोर संबंध ठेवावे या त्यांच्या व्यक्तिगत निर्णय असायला पाहिजे. कुठल्याही पूर्वगत याप्रमाणे 18 वर्षावरील मुलींना लैंगिक शिक्षणात दुसऱ्यांच्या शरीरावर चुकीच्या टिप्पण्या करू नये, त्यावर हसू नये याचा देखील समावेश होतो. मात्र आज सोशल मीडियाच्या युगात एखाद्यावर खालच्या पातळीत जाऊन टीका टिप्पणी करण्याचा ट्रेंड जोरात सुरू असल्याचे समजते. ही वागणूक नैतिकदृष्ट्या चुकीची आहे, कारण लैंगिकता शिक्षण हा केवळ अभ्यास म्हणून रटण्याचा विषय नसून ती आपली नैतिक जबाबदारी समजावी आणि हे करताना लैंगिक शिक्षण एक संस्कार म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न केल्यास लैंगिकदृष्ट्या परिपक्व होण्यास मदत मिळते. धन्यवाद.